महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो साखर उद्योग आज एका मोठ्या दुविधेमध्ये सापडला आहे. तो एकाच वेळी विकासाचं इंजिनही आहे आणि एक मोठं संकटही. मग या उद्योगाचं भविष्य नक्की काय आहे? चला या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया. हा विरोधाभास बघा किती मोठा आहे. एका बाजूला साखर उद्योगाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हटलं जातं, लाखो लोकांना रोजगार देणारी संस्था. पण त्याच वेळी दुसरी बाजू अशी आहे की हाच उद्योग आज स्वतः मोठ्या संकटात सापडलाय. हे दोन्ही पैलू जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचताच येणार नाही. तर आज आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी या उद्योगाचा पाया कसा आहे ते बघू. मग त्यातील आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या किती गंभीर आहेत याचा आढावा घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. साखर उद्योगाला आपल्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचा कणा किंवा बॅकबोन का मानलं जातं हे समजून घेऊ. आता बघा, हा उद्योग इतका महत्त्वाचा का आहे? कारण हे फक्त कारखान्यातल्या नोकऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये. ऊस तोडणीपासून ते वाहतुकीपर्यंत एक प्रचंड मोठी रोजगार साखळी यावर अवलंबून आहे. आणि आता तर इथेनॉलमुळे या उद्योगाला एक नवीन खूप मोठी दिशा मिळतेय. म्हणजे हा उद्योग फक्त साखरेवर अवलंबून राहणार नाही. यामुळेच तो ग्रामीण भागातला एक खराखुरा आधारस्तंभ बनला आहे. आता आपण वळूया या उद्योगासमोरच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या समस्येकडे. ती म्हणजे कारखान्यांना आतून पोखरून काढणारी तीव्र आर्थिक अडचण. समस्येचं सगळं मूळ आहे ना, ते इथे आहे. सरकार शेतकऱ्याला ऊसासाठी योग्य किंमत म्हणजे FRP द्यायला सांगतं आणि ते बरोबरही आहे. पण त्याचवेळी कारखान्यांना साखर विकायला जी किमान किंमत म्हणजे MSP मिळते ती 2019 पासून 1 रुपयानेही वाढलेली नाही. विचार करा, कारखान्यांचा खर्च तर दरवर्षी वाढतोय, पण त्यांचं उत्पन्न मात्र जागेवरच थांबलंय. हे गणित कसं जुळणार? आता ही दरी बघा किती मोठी आहे. कारखान्यांना 1 किलो साखर बनवायला खर्च येतोय साधारण 39 रुपये, पण ती विकायला परवानगी आहे फक्त 31 रुपयांना. म्हणजे प्रत्येक किलो मागे सरळ सरळ 8 रुपयांचं नुकसान. आता सांगा, असा कोणताही व्यवसाय जास्त काळ कसा टिकू शकेल? आणि या तोट्याचे परिणाम आपल्याला थेट दिसायला लागतात. आज 132 कारखाने शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देऊ शकत नाहीयेत. बँकांची हजारो कोटींची कर्ज थकलेली आहेत. आणि अनेक कारखाने तर फक्त सरकारी मदतीवर कसेबसे तग धरून आहेत. हे एक दुष्टचक्रच बनलंय, ज्यातून बाहेर पडणं कठीण होतंय. ही समस्या किती मोठी आहे हे या एका आकड्यावरून स्पष्ट होतं. तब्बल 4355 कोटी रुपये. आणि ही मदत फक्त 33 सहकारी कारखान्यांना त्यांच्या रोजच्या खर्चासाठी दिली गेलीय. यावरूनच अंदाज येतो की संपूर्ण उद्योगाची आर्थिक स्थिती किती गंभीर असेल. आता आपण दुसऱ्या मोठ्या संकटाकडे वळूया. ते म्हणजे ऊस शेतीमुळे पर्यावरणावर आणि विशेषतः आपल्या पाण्याच्या उपलब्धतेवर पडणारा प्रचंड मोठा ताण. ही तुलना खरंच धक्कादायक आहे. गव्हाच्या तुलनेत ऊस पिकाला तब्बल 4 पट म्हणजे 4 पट जास्त पाणी लागतं. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी जिथे अनेक भागांत कायम दुष्काळ असतो, ही एक खूपच गंभीर बाब आहे. हा आकडा ऐकून तर धक्काच बसेल. महाराष्ट्रातली ऊस शेती दरवर्षी तब्बल 32 अब्ज घनमीटर पाणी वापरते. हे पाणी इतकं प्रचंड आहे की राज्यातली अनेक मोठी धरणं या पाण्याने अनेकदा भरली असती. दुष्काळप्रवण राज्यासाठी हा आकडा चिंता करण्यासारखा आहे. आणि गंमत म्हणजे ऊस राज्याच्या एकूण शेतजमिनीच्या 10% कमी भागावर आहे. पण सिंचनाचं जेवढा पाणी उपलब्ध आहे त्यातलं तब्बल 20% पाणी एकटं हेच पीक वापरतं. म्हणजे जागा कमी पण पाण्याचा वापर प्रचंड. हा असमतोल आपल्याला परवडणारा आहे का? पण ह्यात एक चांगली बातमी आहे. यावर उपाय शक्य आहे. कारखाना स्तरावर जर योग्य तंत्रज्ञान वापरलं तर पाण्याच्या वापरात मोठी बचत होऊ शकते. काही कारखान्यांनी तर त्यांचा गोड्या पाण्याचा वापर अर्ध्याहून अधिक कमी करून दाखवला आहे. म्हणजे ही समस्या सोडवणं नक्कीच शक्य आहे. ओके, आत्तापर्यंत आपण समस्या पाहिल्या. आता सर्वात महत्त्वाचं, या उद्योगाला टिकाऊ बनवण्यासाठी, भविष्यप्रूफ बनवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर लक्ष केंद्रित करूया. तर मग उपाय काय? तज्ज्ञांच्या मते या समस्येवर 3 बाजूंनी एकत्र काम करावं लागेल. पहिलं, उद्योगात आर्थिक शिस्त आणणं. दुसरं, पर्यावरणाची काळजी घेणं. आणि तिसरं, व्यवस्थापनात आधुनिकता आणणं. आपण
एक एक करून हे मुद्दे पाहूया. सगळ्यात आधी आर्थिक बाजू सांभाळायला हवी. याचा सरळ अर्थ आहे FRP आणि MSP या दोन्ही किमती बाजारानुसार ठरवायला हव्यात, जेणेकरून कारखान्यांना सतत तोटा होणार नाही. त्यांना सतत पॅकेज देण्याऐवजी जे कारखाने आजारी आहेत त्यांची पुनर्रचना करायला हवी आणि जे सुधारूच शकत नाहीत त्यांना बंद करण्याचा धाडसी निर्णयही घ्यायला लागेल. पाण्याच्या समस्येवरचा उपाय तर अगदी स्पष्ट आहे, ठिबक सिंचन. आज फक्त 18% क्षेत्रावर ठिबक वापरलं जाते. हे प्रमाण 70% नेण्याचं मोठं ध्येय आहे. हे काम खूप मोठं आहे, पण खरं सांगायचं तर याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. यात शेतकरी आणि पर्यावरण या दोघांचाही विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील याची हमी द्यावी लागेल. त्याचबरोबर दुष्काळी भागात ऊसाऐवजी दुसऱ्या पिकांना प्रोत्साहन देणं आणि इथेनॉलसारख्या उत्पादनांमधून कारखान्यांचं उत्पन्न वाढवणं हे या उद्योगाला स्थिर करण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि तिसरा, कदाचित सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे व्यवस्थापन. कारखान्यांमधला राजकीय हस्तक्षेप कमी करून तिथे व्यावसायिकता आणावी लागेल. तंत्रज्ञानाचा वापर करून सगळा कारभार पारदर्शक करावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर जे कारखाने चांगली कामगिरी करतात त्यांनाच प्रोत्साहन मिळालं पाहिजे, राजकीय संबंधांच्या आधारावर नाही. हे एक वाक्य या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या बदलाचं अगदी अचूक वर्णन करतं. राजकीय दबावाखाली विकास करण्याऐवजी आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या शिस्तबद्ध आणि आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणं हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणजे बघा, मार्ग तर तयार आहे, आराखडा कागदावर उत्तम दिसतोय, पण खरा संघर्ष आहे तो अंमलबजावणीचा. धोरणं बनवणं सोपं असतं, पण ती प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणं हेच यापुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. तर दिशा स्पष्ट आहे, उपाययोजनाही आपल्यासमोर आहेत. पण खरा आणि शेवटचा प्रश्न एकाच गोष्टीवर येऊन थांबतो. हे सगळे बदल घडवून आणण्यासाठी लागणारी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का? या प्रश्नाचं उत्तरच या संपूर्ण उद्योगाचं भवितव्य ठरवणार आहे.